हॅपी मकर संक्रांती सगळ्यांना. Thank you, wish you the same. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला ही नुसती एक म्हण नाहीये, पण त्याचा मागचा पर्पज असा आहे की जे काही बॅड फिलिंग्स एखादा कोणाबद्दल असतील, जो काही राग कधी कोणाबद्दल असेल, ते सगळं विसरून करून नवीन फ्रेश मनाने सगळ्यांबरोबर एक फ्रेंडली रिलेशन राहावं, सगळ्यांना चांगल्या फिलिंग्स व्हाव्या, ह्याच्यासाठी हा सण खूप इम्पॉर्टंट आहे. शेतकऱ्यांसाठीच नव्हे तर इव्हन ऑल ओव्हर इंडियामध्ये प्रत्येक जण हा सण सेलिब्रेट करतो. सेलिब्रेट म्हणजे काय तर संक्रांती म्हणजे इट्स नथिंग बट अ चेंज, रादर अ गुड चेंज. ज्याच्यामध्ये गुड चेंज मी ह्याच्यासाठी पण म्हणू शकते कारण माझ्या केसमध्ये ब्लॅक जो माझा एकदम फेवरेट कलर आहे, कधीच आपल्याला कुठल्या ऑस्पिशियस सणाला घालता येत नाही, तो संक्रांतीला अगदी आनंदाने सगळे मिळून घालू शकतो. बाकी चेंजेस म्हणजे जे द्रोणाचार्य भावे म्हटल्याप्रमाणे त्यांनी सुद्धा मुद्दा असं म्हटलं जातं की उत्तरायणात एखाद्याला मृत्यू जर झाला तर त्याला स्वर्गाचा लाभ होतो आणि दक्षिणायनात झाला तर त्याला तो चान्स मिळत नाही, म्हणून त्यांनी ते केलं. आणि शेवटं बाकी असं पण म्हटलं जातं की 6 महिने देवतांचे रात्रीचे असतात, 6 महिने दिवसाचे असतात. हा, तर या दिवसापासून दिवस मोठा मोठा होत जातो जसं सांगितल्याप्रमाणे. बाकी वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात, पण प्रकार आणि खाण्याचे आयटम ऑलमोस्ट गुळाचे, तिळाचे, सो दॅट बॉडीमध्ये एक हीट यावी आणि हेल्दी लाईफ पुन्हा लोकांना मिळावी, जी काही ऊर्जा पाहिजे ती सगळी निर्माण व्हावी. शेतकरी लोक का म्हटलं जातं कारण ऊसाची पहिली जी कापणी असते ती या पिरियडमध्ये होते आणि त्या ऊसापासून जो गुळ तयार होतो फ्रेश गुळ, त्याच्यापासून महाराष्ट्रामध्ये त्याला जास्त इम्पॉर्टन्स दिलं जातं. पंजाबी लोक लोढी साजरी करतात, ती सुद्धा अगदी संक्रांतीच्या आदल्या दिवशी शेकोटी लावून त्याच्यावरती डान्स करून ती सेलिब्रेट केली जाते. आणि परत खाण्याचे आयटम असेच असतात सिमिलर, शेंगादाणे, ढाळ्याची आमटी तर सगळ्यांना माहिती असेल, एकदम बेस्ट लागते. बाजरीची भाकरी, ढाळ्याची आमटी. तर बेस्ट पर्पज असा वाटतो संक्रांतीचा की कोणाच्याही मनात कोणाबद्दल असेल तर सगळ्यांनी विसरून जाऊन मस्तपैकी साजरी करावी आणि सगळ्यांना हॅपी संक्रांत.